कधी असं जाणवलंय का की आयुष्यात सगळं आहे पण मनात मात्र एक रिकामेपण आहे? हेच ते वय आहे जिथे आपण हसतो देखील आणि आतून मात्र तुटतोही, जिथे आपण सगळ्यांसाठी मजबूत असतो पण स्वतःसाठी मात्र आपण थकलेलो असतो। यालाच तर म्हणतात वयाचा मध्यांक। मग हा मध्यांक आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव होते। आजचा हा व्हिडिओ खरं तर अशाच लोकांसाठी आहे, म्हणजेच तुमच्यासाठी आहे बरं का। जर तुम्ही आयुष्यात खूप काही सहन केलंय आणि जर तुम्हाला खरं खोटं ओळखायला लागले, चांगले वाईट लोक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखायला लागले असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्ही आता स्वतःचा शोध घेत आहात हे मात्र तुम्हाला नक्कीच समजलं असेल। वयाचा मध्यांक जेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने आपल्याला समजतं आणि मग आयुष्याची कल्पना काहीशी वेगळी होऊन जाते, समजायला लागतं। लहानपणी आपल्याला वाटतं मोठं झालं की सगळं काही सोपं होईल, सगळं काही ठीक होईल, पण खरं तर हाच तो संघर्ष असतो। खरं सांगायचं तर मोठं झाल्यावर आयुष्याचे खरे चेहरे, खरे धडे आपल्याला मिळतात। प्रश्न सुरू होतात, आयुष्याने दिलेले अनेक प्रश्न उभे राहतात जीवनामध्ये आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामागे आपण धावत असतो। वयाचा एक टप्पा असा येतो जिथे आपण ना पूर्ण तरुण राहतो ना पूर्ण वृद्ध असतो, पण खूप काही अनुभवातून आपण अनेक गोष्टी शिकलेल्या असतो। हा टप्पा म्हणजे वयाचा मध्यांक, जिथे आयुष्य मात्र अनेकदा परीक्षा घेतं, आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो। खरं तर हा टर्निंग पॉइंटच असतो आयुष्याचा। खरं कोण आणि फक्त दिखावा कोण करतंय या सर्व गोष्टींची आपल्याला पुरेपूर जाणीव होते। सर्वात प्रथम बालपण ते तरुणपण। बालपणात सगळं काही सोपं असतं, ना जबाबदाऱ्या असतात ना चिंता असते। खरं तर ते आयुष्य खूप सुंदर असतं हे आपल्याला मोठं झाल्यावर समजतं। तरुणपणात स्वप्न असतात, मोठं काहीतरी करायचं असतं, पण या प्रवासात खरं तर आपण खूप लोकांना भेटतो। खूप सारे लोक आपल्या जीवनामध्ये येतात, चांगले वाईट। काही आपले होतात, काही फक्त वेळ घालवण्यासाठी असतात आणि त्यातूनच आपण अनेक गोष्टी शिकतो। तेव्हा आपल्याला कळतं, फरक फक्त एवढाच कळतो की नाही, पण आयुष्य हे हळूहळू अनेक गोष्टी शिकवतं हे मात्र नक्की। दुसरं म्हणजे वयाचा मध्यांक जेव्हा सुरू होतो ना, ती एक वेळ येते जीवनामध्ये जिथे जबाबदाऱ्या मात्र वाढतात बरं का। घर असो, कुटुंब असो, करिअर असो, सगळं सांभाळताना आपण मात्र स्वतःला कुठेतरी हरवून बसतो, स्वतःलाच विसरून जातो आणि स्वतःला विसरायला लागल्यानंतर अचानक आपल्याला मध्यांकामध्ये आल्यानंतर या गोष्टीची जाणीव होते। तुम्हालाही कधी असं वाटलंय का की तुम्ही खूप काही सहन करत आहात पण कुणालाच कळत नाही, कोणाला त्याची जाणीव देखील नाही? हाच तो टप्पा असतो जिथे माणूस आतून मजबूत होत असतो। तिसरा मुद्दा म्हणजे अनुभव आणि वास्तव या सर्व गोष्टींचा खूप ताळमेळ आहे बरं का। या वयात आपण खूप काही गमावतो, काही नाती तुटतात, काही लोक बदलतात, काही स्वप्न देखील अपूर्ण राहतात, पण हे सगळं होत असताना आपण एक गोष्ट मात्र शिकतो बरं का। आपण कोण आहोत आणि आपलं कोण आहे, परख कोण आहे, आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे, अनेक गोष्टींची आपल्याला जाणीव होऊन जाते। ज्यांना आपण मनापासून जपतो ना, तेच कधी कधी दूर जातात आणि हे आपल्याला खूप उशिरा समजतं। स्वतःची ओळख निर्माण करण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते। वयाचा मध्यांक हा आपल्याला शिकवतो स्वतःसाठी जगायला। लोक काय म्हणतील ही भावना कुठेतरी मरून जाते, भीती हळूहळू कमी होते। आपण ठरवतो आता मला स्वतःसाठी जगायचं आहे बरं का, कारण का आपल्याला बरंच कळून चुकलेलं असतं की आयुष्य हे खूप छोटं आहे। दुसऱ्यांसाठी स्वतःला हरवणं खरं तर खूप सोपं होतं, पण आता आयुष्य जगणं अवघड आहे आणि खूप सारं आयुष्य निघून गेले। आयुष्याचे खरे धडे आपल्याला शिकायला मिळतात। या टप्प्यावर माणूस खूप साऱ्या गोष्टी शिकतो। शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही याची देखील जाणीव होते। दूर जाणं म्हणजे हार नाही हे देखील कळतं। कमी लोक असणं म्हणजे एकटेपणा नाही, खरं तर एकटेपणा आपण आनंदाने स्वीकारतो। खरं तर हा टप्पा माणसाला सर्वात जास्त मजबूत बनवतो। आपल्याला वाटतं की एकटे पडलोय, पण तसं नसतं। जीवनाचा खरा अर्थ हा वयाचा मध्यांक म्हणजे शेवट नाही बरं का, तो एक नवीन सुरुवात असतो। आता आपण समजून घेतलेलं असतं काय ठेवायचं आणि काय सोडायचं ते, कारण आता आपल्याला कळतं की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शांती आणि स्वतःचं समाधान। समाधानी आयुष्य जगणं किती महत्त्वाचं असतं या वयात आपल्याला नक्कीच समजतं। अनेक अपेक्षांचा भार त्या ओझ्याखाली आपण जगत असतो। एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी ती देखील जाणून घेता आली पाहिजे। या वयात सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे काय असते माहिती, त्या म्हणजे अपेक्षा। आपण लोकांकडून खूप साऱ्या
अपेक्षा ठेवतो, त्या पूर्ण झाल्या नाहीत की मन तुटतं. पण हळूहळू मात्र आपल्याला कळतं बरं का, अपेक्षा कमी केल्या की दुःख कमी होतं. जिथे अपेक्षा संपतात तिथेच शांतता सुरू होते. नात्यांची खरी ओळख देखील आपल्याला पटायला लागते. या टप्प्यांवर नाती ही फिल्टर होतात. कोण गरजेपुरतं आहे, कोण खरंच आपलं आहे, कोण आपल्याला गरज म्हणून वापरत आहे आणि कोण फक्त नावापुरतं आहे. काही लोक आपल्यासाठी वेळ काढतात आणि काही लोकांना आपणच वेळ देणं थांबवतो, कारण की ते किती स्वार्थी आहेत हे आपल्याला समजलेलं असतं. करिअर आणि ताण, करिअर या वयात पीकला असतं, पण स्ट्रेसला पण तितकंच असतं बरं का. जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, स्पर्धा अजूनही संपलेली नसते, पण एनर्जी मात्र आधीसारखी नसते. या वयात माणूस कामासाठी जगतो आणि कधी कधी जगणंच विसरतो. वेळेची किंमत देखील आपल्याला समजते. लहानपणी वेळ खूप असतो, आता वेळ कमी वाटतो. आपण शिकतो वेळ कोणासाठीही थांबत नाही, म्हणूनच आता आपण योग्य लोकांनाच वेळ देतो आणि योग्य वेळेची किंमत ठेवतो. एकटेपणाची ओळख या टप्प्यावर एकटेपणाची जाणीव होते. सगळे असतात पण तरी देखील एकटं वाटतं, कारण कोणी आपल्याला पूर्णपणे समजत नाही. एकटेपणा वाईट नाही हे आपल्याला कळून चुकतो. तो स्वतःला समजून घेण्याची एक नवीन संधी आपण शोधतो. स्वाभिमान, स्वतःमध्ये स्वाभिमान निर्माण होतो, स्वाभिमान वाढतो. आता आपण स्वतःची किंमत ओळखतो ना, कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं या गोष्टी आपल्याला समजायला लागल्या आहेत. आता आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण आपण स्वतःला हरून मिळालेलं काहीच टिकत नाही हे आपल्या लक्षात आलेलं असतं. नाही म्हणायला शिकतो. पूर्वी आपण सगळ्यांना हो म्हणायचो, प्रत्येकाला खुश ठेवत बसायचो, पण आता आपल्याला कळतंय नाही म्हणणं ही सुद्धा एक ताकद आहे, ही सुद्धा एक कलाच आहे. खरं तर आपली मर्यादा आपल्याला समजते, आपली किंमत आपल्याला ओळखता येते, स्वतःचा वेळ देखील वाचतो, मानसिक ताकद वाढते. या टप्प्यावर माणूस मेंटली स्ट्रॉंग होतो हे मात्र नक्की. दुःख सहन करण्याची ताकद येते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आता आपण छोट्या गोष्टींवर मात्र तुटत नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण खूप सारं सामर्थ्य निर्माण केलेलं असतं. भूतकाळ सोडायला शिकलेलो असतो. भूतकाळात अडकून राहणं म्हणजे किती चुकीचं असतं हे आपल्याला समजतं. काही गोष्टी आपण बदलू शकत नाही, मग आपण शिकतो की सोडून देणंच योग्य आहे. जुन्या चुका असो, जुने लोक असो किंवा जुने काही दुःख असो, कारण भूतकाळ हा धरून ठेवला की वर्तमान हा खराब होतो, वर्तमान हरून बसतो आणि त्याने भविष्य खराब होतं. छोट्या गोष्टींमध्ये आनंद, आता आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नाही सापडत बरं का, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सापडतो हे आपल्याला समजतं. मग कुटुंबासोबत वेळ, शांत क्षण, साधं आयुष्य आपण शोधतो. संतुलन शिकतो. काम आणि आयुष्य यामध्ये बॅलन्स ठेवणं शिकतो. पूर्वी फक्त काम, आता काम आणि जीवन या गोष्टीकडे फोकस असतो. कुटुंबाचं महत्त्व या वयात खरं तर खूप समजायला लागतं. कुटुंबात सगळं काही वाटायला लागतं. जेव्हा बाहेरचं जग साथ सोडतं ना, तेव्हा कुटुंबच आपल्यासोबत उभं आहे हे आपल्याला समजतं. कृतज्ञता, आपल्याकडे जे आहे ना त्याची किंमत आपल्याला कळते. आपण कोणाशी कंपॅरिझन करत नाही, आपण थँकफुल व्हायला शिकतो. लहान गोष्टींसाठी, साध्या आयुष्यासाठी. नवीन सुरुवात, वयाचा मध्यांक म्हणजे कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात, तो शेवट नाही हे आपल्याला समजायला लागतो. तो एक रिस्टार्ट आहे प्रत्येकाच्या जीवनातला, म्हणजेच मध्यांक. आता आपण जगतो दुसऱ्यांसाठी नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, कारण की या वयामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अचीव केलेल्या असतात. आपल्याला फक्त गरज असते ती समाधानाची. वयाचा मध्यांक आपल्याला तोडत नाही, तो आपल्याला घडवतो. शेवटी एवढंच सांगायचं आहे, वयाचा मध्यांक हा तुमचा आयुष्याचा सर्वात कठीण टप्पा नाही, तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण इथं तुम्ही हरवत नाही, इथे तुम्ही स्वतःला सापडत असता, इथे तुम्ही तुटतही नाही, इथे तुम्ही घडत असता. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी दुःखी होऊ नका, कारण काही लोक जातात ते आपल्यासाठी स्वतःची किंमत करण्यासाठीच. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते आता खऱ्या अर्थाने आनंदी बहरून सुरू होते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल ना, तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कदाचित कोणीतरी आजही या टप्प्यातून जात असेल आणि तिथेच अडकून पडलं असेल आणि त्याला तुमच्या एका शेअरची गरज असेल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही कमजोर देखील नाही आहात, तुम्ही फक्त घडत आहात. जर तुम्हीही या टप्प्यातून जात असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही स्वतःला घडवत आहात, तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करत आहात, तुम्ही नवीन आयुष्याला दिशा देत आहात.
तुम्ही स्वतःलाच मजबूत बनवतो आहात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि हो, जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील ना, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका। कारण की प्रत्येकाला जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधी ना कधी टर्निंग पॉईंट घेण्याची गरज असते आणि तो म्हणजे मध्यांक। त्याला ही गरज असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन सकारात्मक व्हिडिओला घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।